तर मित्रांनो नमस्कार, मी अप्पासो भोसले. आज जुन्नर पासून म्हणजे खास आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी आणि बैल वगैरे चोळण्यासाठी आलेले आहेत. बेल्लेवरून आलाय. काय प्रॉब्लेम होतो बैलाला? बैल आमचा चारा कमी खात होता. बरं काठात टपऱ्या लागल्यावर पाळ्या कमी होतो. 100 कमी पडतो म्हणजे जरा छाती पण भरलेली आणि आता समोर बघितलं आपण म्हणजे लोखंडाची पण लक्षण आहे. म्हणजे आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहे वेटरनरी, पण तरी पण आपल्याकडे एवढ्या लांबून आला म्हणजे आता भरपूर दिवस झाला आपण कॉलवर बोलत होतो. समोरासमोर काय भेटणार त्यासाठी आम्ही घेऊन आलो नाही का. बरं ऑपरेशन नाही करायचं आम्हाला त्यासाठी. म्हणजे ऑपरेशन न करण्यापेक्षा औषधं आपल्या वेळ होऊन जाते. हो. म्हणजे खात्री असल्यामुळे चेकिंग करण्यासाठी आणि सोडण्यासाठी पण आलं होतं. म्हणजे मित्रांनो आता बऱ्याचशा बैलांना काय होतं, लोखंड खाण्यातून जातं. म्हणजे चारा हळू खाणे, पाणी सुलू पेणे, रवंत हळू करणे, शेण पातळ टाकणे, दोन्ही पायाच्या मधोमध सूज येणे, पाणी सुलू पेणे अशी लक्षणं असतात. जर आपल्या देखील जनावरला काही लोखंडाची लक्षणं असेल तर नक्कीच संपर्क करा. काय काय कारण सांगतात बैलगाडा मालक की बैल 100-200 फुटात कमी पळतो. कारण त्याला आदतमध्ये आपण भरपूर म्हणजे मोठी बैल घातली, गाड्या बांधल्या किंवा छातीवरती लोड आला की बैल छातीवरती, कारण आदतमध्ये शिरा कावळे असतात बैल. छातीवर लोड आला की बैल 100-200 फुटात कमी पळणे, दम लागणे, तोंडाला फेस येणे, गाडी बाहेर येणे असा प्रॉब्लेम असतो. तर आपल्या देखील जनावरला काही छाती भरण्याची लक्षण असेल तर नक्कीच संपर्क करा. आणि काय होतं, होता होईल तेवढं म्हणजे आदतमध्ये कमी पळवा बैल, कारण आदतमध्ये छातीवर लोड आला की दुसऱ्यात चौशात बैल 100-200 फुटात कमी पळणे, दम लागणे अशी लक्षणं असते. तर आदतमध्ये कमी पळवला आणि दुसऱ्या चौशात चांगला काढला तर बैलाच्या शिराने